हाय गाईज, नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज, माझी आजची रेसिपी आहे मसाला शेंगदाणे. आता मसाला शेंगदाणे आपण जर कधी खायची इच्छा झाली तर आपण बाजारात आणतो. तर तेच मसाला शेंगदाणे मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. त्यासाठी हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला रेसिपी बघूया. तर गाईज, मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी मी आता काय काय साहित्य घेतले तुम्हाला दाखवते. 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, 1 वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे, थोडं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि लाल तिखट, हळद आणि जिरे. तुम्ही जिरा पावडर वापरली तरी चालेल. आता हे शेंगदाणे पूर्ण साफ करून घेतलेत, म्हणजे खवडलेले असतात, खराब असतात ते काढून घेतलेत. त्या बाउलमध्ये मी शेंगदाणे काढून घेतलेत. आता याच्यामध्ये हे चण्याचं पीठ टाकणार आहे मी. थोडं थोडं करून टाकूया आपण. लाल तिखट, हळद, जिरे हे सगळं टाकते मी. आणि 2 चमचे, हे जास्त नाही टाकायचं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ. आता हे चमचे चांगलं मिक्स करून घेऊया आपण. आणि चवीनुसार मीठ. चांगलं मिक्स करून घेऊया. हा पदार्थ एकदम चटपटा आहे, तिखट असतो, खूप छान लागतो. आता यामध्ये आपण थोडा थोडा पाण्याचा वापर करून ते काढून घेणार आहोत. हाताने काढवते मी, म्हणजे जास्त नाही, फक्त मी एवढं पीठ आहे एवढं टाकते. तर शेंगदाणा हा मसाला लागला पाहिजे म्हणून मी थोडं थोडं पाण्याचा वापर करून टाकते. बघा, कलर पूर्ण चेंज झाला आहे, तुम्ही बघू शकता. आणि फ्राय केल्यावर तर अजून होईल. तोपर्यंत मी गॅस पेटवते. तेल टाकेल त्याकरता. आणि हे तुम्ही 1 महिन्यासाठी पण असं, म्हणजे घरी खाण्यासाठी 1 महिन्यासाठी पण आरामात करून ठेवू शकता. खराब पण होणार नाही आणि काहीच नाही. आपला पूर्ण मसाला लागला गेला आहे, तुम्ही बघू शकता. तर हे बघा, आपला मसाला पूर्ण शेंगदाण्याला एकदम लागला गेला आहे, बघू शकता तुम्ही. आता मी तेल तापत ठेवलं होतं. आता आपण हे तळून घेऊया. एक टाकून बघूया पहिले. हां, तेल तापलं आहे. आता मी थोडं थोडं टाकणार आहे. ते एकमेकांना चिटकले तरी चालतील. तळून झाल्यानंतर सुटसुटीत होते.
दाखवते. अगदी आपण बाहेर दुकानातून आणून खातो तर तशीच टेस्ट पण याची लागते, तशीच टेस्ट लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मला साहित्य जास्त काय लागत नाही, घराचं जास्त काय बाहेर आणायचं नाही होतं आपल्याला. अगदी सोपी रेसिपी. काढून घेते मी आणि त्याला कलर चांगला आला झालेत बघा. तुम्हाला आवाज आला असेल. तुम्हाला जर थोडे तिखट अजून म्हणजे पाहिजे असेल तिखट तुम्ही मिर्च पावडरमध्ये कमी जास्त करू शकता. आता मी घरामधलीच टाकले, जी आपण भाजीमध्ये वापरतो तीच मिर्च पावडर वापरली आहे मी. पुढचे पण असेच काढून घ्यायचे आपल्याला. त्याला जास्त साहित्यही लागत नाही आणि जास्त वेळही लागत नाही. चमच्याने मी का हलवते, कारण की एकसारखे भाजले जातील म्हणून. कारण की शेंगदाण्याला जळतात लगेच, त्यामुळे मी सारखी हलवते. काढून घेते मी. आवाज पण किती मस्त येतोय बघा. एकदम कडक झालं कुरकुरीत. माझ्या मुलीला मसाला शेंगदाणे खूप आवडतात. खूप सबसिडी बोलत होते मम्मी बनव. आज म्हटलं बनवा म्हणून मी आज बनवायला घेतला. अजून थोडे राहिले तेवढं टाकून घेते. कढई मोठी थोडी, त्यामुळे मी सगळं टाकले. गॅस फुल करते. तुम्ही बोलत असेल की याला अजून कलर का नाही आला, दाखवते तुम्हाला अजून पुढच्या स्टेपमध्ये. मी त्याला लाल कलर का नाही आहे दाखवते. मी राहिलेलं काढून घेते.
तुम्हाला कधी चटपटीत खायचं वाटलं तर ट्राय करा ही नक्की रेसिपी. गॅस कमी करते मी, काढून घेते. गॅस बंद करते मी. हे बघा, आता यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा लाल तिखट टाकायची आहे. आणि मीठ टाकणार आहोत. मीठ टाकलंय पण थोडं परत टाकते. आणि हे आपल्याला टॉस करून घ्यायचंय. बघा, आता वाटतात ना की आपण बाहेरून फ्रीमधून दुकानातून घेऊन येतो मसाला शेंगदाणा, सेम त्याच प्रकारे दिसत आहेत. हे जे चिपकलेत काय काय, तर गाईज तुम्ही आता ही रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला जमली की नाही हेही सांगा. आता मी तुम्हाला एक ट्राय करून दाखवते. एकदम आपण बाहेर आणून दुकानात आणून खात असेल त्याचीच टेस्ट आहे. सेम तसंच आपण. तर गाईज माझी मसाला शेंगदाण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर लाईक करा, शेअर करा, ते तुम्हाला नेहमी बघून सांगते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.